नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही, हगवण्याच्या वकिलांचा कोर्टात अजब युक्तिवाद. वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न. वैष्णवीच्या पती सासू नणंदेला 1 दिवसाची कोठडी, सासराने दिराला 3 दिवसांची कोठडी. हगवण्याची मोठी सून. मयुरी जगताप प्रकरणी महिला आयोगाचं पोलिसांवर खापर. छळाच्या तक्रारीवर 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल झालं नसल्याची माहिती. चौकशी करण्याची गृह विभागाकडे माहिती. सावरकरांविषयी अपशब्द वापरल्यास राहुल गांधींच्या तोंडाला काळे फासू. नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंची धमकी. कार्यकर्त्याची भाषा, पक्षाची भूमिका नाही, सुषमा अंधारे यांचं स्पष्टीकरण. राहुल गांधींना धमकीनंतर काँग्रेसमध्ये संताप. धमकीची भाषा खपवून घेतली जाणार नाही, हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावलं. राहुल गांधींना हात लावून दाखवा, यशोमती ठाकूर कडाडल्या. लातूर आणि अहिल्यानगरमध्ये फुटी सदृश पावसानं अतोनात नुकसान. टोमॅटो कांदा पिकांना फटका. राज्यभरात पावसामुळे 24 तारखेपासून आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू. देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200वर. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. राज्यात 325 पैकी 316 रुग्ण. एकट्या मुंबईत कल्याण डोंबिवलीत दोघांचा मृत्यू. खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 2,07,000 कोटी रुपयांची तरतूद.